सुरुवात झाली आणि आजचा दिवस गाजला तो उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिडिओने, कारण लिफ्टमध्ये दोघांनी प्रवास केला। आपल्यासोबत स्वतः सुधीर भाऊ पावसाळी अधिवेशन आहे पहिलं, मात्र आज दिवसभर चर्चा रंगते ती उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या लिफ्टच्या प्रवासात। काही चर्चा रंगण्यासारखा विषयच नाही आहे। और लिफ्टमध्ये एका वेळी देवेंद्रजी आणि उद्धवजी एकाच वेळी आले, तर लिफ्टमध्ये दोन्ही नेते सोबत गेले, यातून चर्चा रंगण्याचं काय? भारतीय जनता पार्टीच्या कोर टीम मध्ये अतिशय स्पष्टपणे निर्णय झाला आहे की आम्ही एनडीए कायम राहणार आहे। उद्धवजीच्या पक्षासोबत आम्ही दूर दूरपर्यंत जाणारच नाही आहोत। या कपोकल्पित दंतकथा करून मला वाटतं की ना आम्ही महत्त्व वाढवून घ्यावं स्वतःचं, नाही त्यांनी महत्त्व वाढवून घ्यावं। भाऊ, चंद्रकांत पाटील यांच्या दालनात देखील भेट झाली, पेढे भरवण्यात आले, त्यावरून देखील आता उलटसुलट चर्चा होते। मी पुन्हा सांगतोय की अशा उघडसुघड चर्चा करून आमचंही महत्त्व वाढवू नका आणि त्यांचंही वाढवू नका। अतिशय स्पष्टपणे उद्धव ठाकरेजींच्या शिवसेनेसोबत आम्ही जाणार नाही हा निर्णय पक्का कोर टीम मध्ये झालेला आहे। आणि म्हणून काहीतरी होईल असं कारण नसताना वातावरणामध्ये भ्रम निर्माण करण्याचं दूरपर्यंत कारण नाही आहे। भाऊ, पावसाळी अधिवेशनात यावेळी बजेट जे आहे ते मांडलं जाणार आहे, कसं असेल सरकारचं बजेट? कारण सगळ्यांच्या अपेक्षा आहेत, निवडणुका तोंडावर आहेत, विरोधक म्हणतात की जनतेला गाजर दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, कसं बघताय? नाही, विरोधकांना गाजर हातात घेऊनच ते फिरत राहतात। म्हणजे एखादी चांगली योजना केली तर त्यांच्या पोटदुखी होते। तरी माननीय मुख्यमंत्र्यांनी आपला दवाखाना सुरू केला अनेक ठिकाणी यांच्या पोटदुखीवर इलाज करावा म्हणून मला असं वाटतं की योजना केल्या तर गाजर दाखवताय सांगायचं, आणि योजना एखादी झाली नाही त्याच्यावर टीका करायची, याच्याशिवाय काय? आणि आजकाल नवीन एक लोकसभेत थोडं बऱ्यापैकी यश आलं तेव्हापासून हे स्वप्नही पाहायला लागले। मी मुख्यमंत्री झालो, मी आता इथं हे काम करेन। मला वाटतं की मतदार काही वेडबिगार नाही आहे तुमचा। एका निवडणुकीत तुम्हाला सहकार्य केलं असेल म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने अहंकाराने पेटून उठलात, प्रभू राम आणि रावणात हाच फरक होता। रावणाला ज्ञानाचा अहंकार आला, जसा यांना आता विजयाचा अहंकार आला। प्रभू रामाला अहंकाराचं ज्ञान होतं। आम्ही पराभूत झालो, आता या निवडणुकीत कमी जागा आल्या, पण आमच्या लक्षात आलं त्या उणिवा आम्ही दूर करू। पुन्हा एकदा विधानसभेवर एनडीएचा आणि महायुतीचा झेंडा फडकणार म्हणजे फडकणार। कितीही लोकांना रात्री बेरात्री दिवसा स्वप्न पाहू द्या, त्यांच्या स्वप्नाचा चुराडा मतदार करेल। भाऊ, शेवटचा प्रश्न, नरेटिव्हचं नेहमीच चर्चा होते, नरेटिव्हमुळे भाजपला फटका बसला, मात्र विरोधक आज पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांचा मुद्दा असेल, नीटचा मुद्दा असेल, यावरून सरकारला घेरताना दिसत आहेत आणि ते सरकार म्हणते अपयशी ठरलं। नाही, आता असं आहे, नरेटिव्ह ते करण्याचा प्रयत्न करेल, पण आता महायुतीच्या आमदारांनी सुद्धा निर्णय केला यांच्या नरेटिव्हला पूर्णपणे उद्ध्वस्त करायचं। त्यामुळे हे नरेटिव्ह यांनी आता मधात रेसकोर्सचा नरेटिव्ह केला, बिल्डरला देणार। अरे तिथं देशातलं नव्हे जगातलं सुंदर असं सेंट्रल पार्क होत आहे, झाडं लागणार आहे, त्यालाही तुम्ही विरोध करता, नरेटिव्ह सेट करता। मला वाटतं की यांच्या मायावी या रूपापासून आपल्या सर्वांना सावध राहण्याची गरज आहे। खूप धन्यवाद भाऊ। आपल्यासोबत स्वतः सुधीर मुनगंटीवार देते म्हणाले, विरोधकांनी कितीही नरेटिव्ह सेट केला तरी आमचे आमदार त्याला उत्तर देतील। तसंच उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा कोणताच निर्णय झालेला नाही, आज फक्त व्हिडिओ आलेला आहे आणि विनाकारण चर्चा असं त्यांनी म्हटलं। कॅमेरा पर्सन अरविंद वारगेसह सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।